असं आहे की आम्ही भीमाशंकरला डॉट 11 वाजता पोचलेलो होतो आणि आम्हाला होपफुली गाडी जवळच लावायला भेटली आणि आता आम्ही चालत चालत जात आहोत. तब्बल माझ्यामध्ये पुढे 4 किलोमीटर चालायचं आहे असा अंदाज आहे आमचा. 4 तर गाड्या जर सकाळी आलात तरच लवकर सोडतील. म्हणजे 5-6 वाजता निघालात 8 वाजेपर्यंत आलात तरच गाड्या पुढे सोडणार नाही. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं गाड्या लावून चालत चालत त्याचा कंटेंट आहे. त्या आवाज बघा फुल एकदम. दर्शन होण्याचे चान्सेस किती आहेत? दर्शन नाही होणार. थांबायचे दर्शन करायचे. लांबून का जवळून? साजन सर काय अध्यक्ष काय दर्शन नाही होणारच नाही. VIP सगळं बंद करून टाकलं. सगळं बंद करूयात रे. पेशन्स ठेवा. हा आता कसं 5 मिनटं पेशन्स ठेवला आणि गाडी कोपऱ्यात लावली. तसंच 5 मिनटं थांबू बघू पटकन भेटला तर भेटला. एवढ्या लांब आले दर्शन करायचं तरी चालेल. पण भीमाशंकर 5 किलोमीटर आहे. काय हा बघ गबई हा बघा कसला मोठा आहे. भालू पहिला प्राणी दिसलेला आहे. आम्ही पण प्राणीच आहोत. पण तो पहिला प्राणी दिसलेला आहे. म्हणजे मानव प्राणी सोडून आमचा पूर्वज. पंजा नाही सूर्यदेवता का हात है, हात काट डालेंगे. आता असं करा असं म्हणजे हो बघा ना. आता तर इथं लावा ना माझ्या इथं. हा तुझं लाव रे. डायरेक्ट आडवा. अरे ते महानगर यामध्ये पोलीस स्टेशन नाही का? तिथून टर्न घेत होतो मी. मेन मिसेस माझी होती आणि एक टमटमवाला पॅसेंजर घेऊन चाललेला. त्याने माझ्या गाडीला थोडंसं मागून डॅश बसला तिथं. आता डॅश बसल्यावर तुम्हाला असं करायला लागला. म्हणून मी म्हटलं 2 मिनटं थांब मला उतरू दे काय झालं बघू. माझं इंटेन्शन होतं की काय लागलंय का कोणाला काय ते बघा. पण मी जसंही उतरायला लागलो तो इतका घाबरला बिचारा. नाही हो थांबत. सेवा चालू केली ना बाईक सेवा. हा कामाला जायची गरज नाही. 50 रुपये पर शीट. 50 रुपये पर शीट. 10 शीट नेला की काम फिट. 500 रुपये भेटले. हे समोर आपल्याला जे मंदिर दिसतंय ना हा ते श्री क्षेत्र भीमाशंकर उजव्या साईडला उजव्या साईडला जे मंदिर दिसतंय ते नाही पाण्याखाली कुठं आहे? भीमाशंकरांचं स्वयंभू असं क्षेत्रपाल मंदिर आहे. पाण्याखाली कुठं आहे ते? त्यालाच आपण काळभैरव रवनाथाचं मंदिर हे म्हणू शकतो या ठिकाणी. जे आपण आता माहिती सांगितली त्याला माझी सहमती आहे. कारण की सगळं इथं समोर लिहिलेलं आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर क्षेत्रपाल स्वयंभू श्री काळ भैरवनाथ मंदिर. आणि हा काय करतोय देवाला माहिती. ऐकलेलं आहे की भीमासूर नावाचा एक राक्षस होता. हा त्याला मारण्यासाठी त्याचा वध करण्यासाठी इथं हे आले होते. त्याचा वध करून ज्यावेळेस भगवान शंकर इथे डोंगरावरती आले आणि त्यांनी त्यांच्या जटा अशा झटकल्या. त्या जटा झटकल्यानंतर त्याच्यातून त्या भीमा नदीचा उगम झाला असं मान्यता आहे या ठिकाणी. अतुल जे बोलले त्याला माझी सहमती आहे. इथं कुठं लिहिलंय का बघा. आहे ना पुढं हे आहे ना आख्यायिका लिहिली. ऑलरेडी लिहिलेलं आहे काय? हो आख्यायिका आहे ना. विश्रांती करायला इथं आले. मग रायगडला का नाही आले? रायगडला राम होता ना. कोणी भीमाशंकर मध्ये घर देता का हो? घर देता घर तुम्ही सोडतं का जरा? आम्हाला 5 जण आहोत. 5-5 रुपयाच्या हिशोबाने. निम्मी जिरली अजून निम्मी जिरायची आमची खाली गेल्यावर. काय नाही होत नाही जिरत. आम्ही ना शाळेत होतो. शाळेत 10वीची परीक्षा झाली आमची. तर माझ्या मित्राची एक मैत्रीण होती. तर ती आम्हाला समजलं की भीमाशंकरला गेली. आम्ही काय केलं माहिती का? तिच्या पाठीमागं माझा मित्र. आम्ही त्यावेळी सीताफळ चोरायचो. त्याचे पैसे कमवायचो ना. तर ते पैसे होते आमच्याकडं. आम्ही आलो बसलो बसमध्ये. आता एक बारीक मित्र होता आमच्या शेजारी पण बराच मोठा होता. मग तो त्याचं काय केलं हाफ तिकीट काढायचं त्याला आम्ही खाली बसावला. त्याचं हाफ तिकीट आमच्या दोघांचं फुल तिकीट आलो तिच्या पाठीमागं. ती तर इथं दिसलीच नाही. तिथं जो पाऊस चालू झाला 5 किलोमीटर. अरे बापरे. भिजत मंदिरापर्यंत गेलो. दर्शन केलं. मैत्रीण तर काही दिसलीच नाही. मित्राची ती मैत्रीण होती काही दिसलीच नाही. सेम तसंच त्याच पद्धतीने त्या वातावरणात ना भिजत परत रिटर्न आलो.
पार जिरली आमची त्यावेळी भेटली तर नाहीच ही गोष्ट आहे. आम्ही ना 1999ला 10वी सोडली ना 1999 मधली गोष्ट आहे. हो 27 वर्ष 27 वर्ष सॉरी मी आलतो ना 25 तो अनुभव 26 आम्ही आज घेतोय. हा तो अनुभव आज घेतो हा कारण ना. तसाच पाऊस आहे. Nostalgia. Same, तेच वातावरण, फक्त आता रेनकोट घेतलाय सोबत सगळे म्हणजे आणि प्रत्येक वेळेला आता तुम्ही लोक मंडळी बदलली. हो मंडळी बदलली. पण ते मैत्रीण सेम आहे त्याची ती मैत्रीण शोधायला आम्ही चाललोय. आता मजा काय आली माहिती ना त्यावेळी खूप मजा आली. हो कुठं हाय नाही ना ही अशी अडकलेली बिडकलेली नाही तर याची मैत्रीण शोधतोय आपण आता सध्या. हो सायन्स सर याची अशी उलटे बिलटे पाय करत या, खाली कुछ नाही बस कुछ नाही हुआ. हा ना त्याण्यात येऊन असा ट्रेक पहिल्यांदा केला करतोय आणि अजून पण 3 किलोमीटर आहे. 5 किलोमीटरचा पूर्ण टोटल ट्रेक आहे. चालतच पाठवलं, गाडीने आणून दिली. पण एवढा भारी वाटतं ना की पाऊस असा कंटिन्यू नाही आहे, थोडा वेळ पडतोय थोडा वेळ नाही, तर आम्हाला जरा बरं वाटतं. थोडंसं आम्ही टोपी काढून जरा आनंद आस्वाद घेतो आहे. पण जी मजा ह्याच्यात आहे ना, सर्वात भारी म्हणजे काय माहिती आहे, काय रेनकोट घातलं आहे. पाऊस आहे, थोडा ओला वाटते, थोडंसं ओलं होतं. आता झिलचा रेनकोट घातला आहे, झिलच्या रेनकोटची लायकी नाही खरोखर. असं आतमध्ये ओला झाला ना कसा गेम फिरतो आल्टी म्हणजे पूर्णपणे. तर असं आहे. आता डोळ्यावरती पूर्ण फॉग आहे, पूर्ण म्हणजे आता मला असं बघायला लागेल असं. तर इथे लोक आहेत ना रेनकोट पूर्णपणे विकतात आणि इथे सगळ्या कलरचे लोक दिसतात तुम्हाला. लाल, निळा, पिवळा, हिरवा, काळा, पिवळा आहे बघ. तर एन्जॉयमेंट इज ऑल अबाउट हाऊ यू थिंक, नॉट अबाउट हाऊ यू फील. हे गाडी उडवलं पाणी. अरे पोलीसवाल्याचा रुबाब, पोलीसवाला तरच माझ्या का नाही एवढं तू तेच ना. काय उडी? प्रश्नाचं उत्तर काय? प्रश्न काय विचारताय? प्रश्न काय तुझा पहिले ते सांगा. का जर अतुल सरांना बिबट्याने जर पकडला ना तर तब्बल 5 ते 8 दिवसाचं अहो एकट्या बिबट्याला असं कापणारच नाही तो. 4 बिबटे लागतील 4-5 बिबटे लागतील तेव्हा संपलं. हो अतुल सर, तुम्हाला जर बिबट्याने पकडला तर किती दिवसाचा मास निघेल त्याला? मे बी 10-12 दिवस तो आरामात शिकायला नाही. एकाही 4-5 बिबटे आणि मला पकडलं तर फक्त चाटून सोडून दे म्हणून त्याला बोलतील काय नाही, अरे सुका आहे. सोडायचं काय हा. नाही मी 4 दिवस तरी पुरू शकतो. हो निधी वेज आहे तर त्याला पकडणार बी नाहीत. 100 रुपये गेले. याला वाट लावला. स्वरूप माकड नाही हो, स्वरूप माकड नाही. याला अंगावरती काम काढेल. एक लेटेस्ट अपडेट देता हूँ. अभी यहाँ से जाऊंगे हम. सुबह 7 बजे लगे थे, 11:30 बजे तक हमारे दर्शन नहीं हुए, तो हम मुख्य दर्शन करके आए. तो अभी आप लोग जा रहे हो, म्हणजे आमची जिरणार. तुम जिरणार म्हटलं सर्व होणार तुम्हाला संध्याकाळ. हा जेवण घेऊन जा, भांडा घेऊन जा जेवायला. हा जोपर्यंत तुमच्याकडे आहे इंडक्शन आणलाय का? हा इंडक्शन आणलं तेव्हाच जा तुम्ही. लय मोठी लाईन आहे. तर ते कसं झालंय की इंडक्शन बिट बसवलं. थांबा ना दादा, थांबो की थांबा ना दादा. हे पोलीसवाला ओरडतंय. ते तुम्ही बोलताय एक्सपिरियन्स म्हणजे काय? मग जॉबला लागतो ना, तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन आले की जॉबला? मग काय कितीदा काय जॉब केलेला तो एक्सपिरियन्सच्या टायमाला? शेतामध्ये ना घेतलेली पोती असते वाटत पोती. काय शेतामध्ये पोती आम्ही पण आमचं आहे ना सर शेत. मग तो अनुभव सांगितला आम्ही. पोती उचलल्या. हो सर, खरोखर मी पण ते सांगितलं मांदार सरांना बोललो, मांदार सर 90 टन कलिंगड केलेत यावेळी. पण म्हणतात मला काय बोलले माहिती का? कलेकडे जाऊ दे, मागचं म्हणजे टर्म येऊ दे. अरे, बरं का तू शेतात काम करत होता, इथं काय करणार?
यांची पॅन्टच बघा तुम्ही किती